नमस्कार श्रोतेहो, मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओबुक चॅनलवर. ह्या चॅनलवर आपण ऐकू शकता मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृती, कथा, कविता, कादंबऱ्या आणि विचारप्रवर्तक लेखांचे श्रवणीय अनुभव. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तुम्हाला एका नव्या जगाची सैर घडवेल. तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी. नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा. शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. तर आज आपण जे पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस. लेखक आहेत जगदीश ओहोळ. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक आहे. तर सुरुवात करूया. भाग 1, पाठ राखण. डॉक्टर साळुंखे म्हणतात, जे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक आहेत. माननीय जगदीश ओहोळ यांनी आदरणीय बाबासाहेबांवर जग बदलणारा बाप माणूस या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. बाबासाहेबांच्या विषयी अनेकांच्या मनात जे पूर्वग्रह असतात ते या पुस्तकातून दूर होतील. या पुस्तकात कुडाच्या छपरात आजीने थाटलेले बाबासाहेब ते जागतिक पदव्यांच्या आभूषणांनी नटलेले बाबासाहेब दाखवलेले आहेत. प्रत्येक टप्प्यावर त्यांना जी लढाई लढावी लागली ती लढाई त्यांनी कशी जिंकली हे यात मांडलेले आहे. बाबासाहेबांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलपासून ते कोलंबिया विद्यापीठापर्यंत शिक्षण घेण्यासाठी जी मेहनत घेतली तो इतिहास यात दिलेला आहे. असा हा बाप माणूस शेतकऱ्यांचा नायक आहे, कामगारांचा उद्धारकर्ता आहे, महिलांचा मुक्तिदाता आहे. याचबरोबर सर्व हारा समाजाला ते शासन करतात हे ओहोळ यांनी मांडले आहे. तसेच या देशाला संविधान देऊन त्यांनी नवा कायदा, नवा देश कसा घडवला हेही दिले आहे. अशा प्रकारे बाबासाहेब महत्त्वपूर्ण कार्याचा प्रेरणादायी पद्धतीने अगदी थोडक्यात एकूण 27 प्रकरणात त्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आवाका अभ्यास असल्याशिवाय येऊ शकत नाही. यातून जगदीश ओहोळ यांचा अभ्यास दिसून येतो. तो या पुस्तकात प्रतीत झालेला आहे. त्यांना या पुस्तकाकरता माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा. हे पुस्तक बाबासाहेबांना मानणारे आणि न मानणारे या दोघांनीही वाचावे. जे बाबासाहेबांना मानत नाहीत त्यांचे पूर्वग्रह निश्चितच दूर होतील. त्यांना सर्व क्षेत्रात योगदान असणारे सर्वांचे उद्धारक बाबासाहेब समजतील आणि जे बाबासाहेबांना मानतात त्यांना बाबासाहेबांना का मानावं याचं अधिक समर्पक उत्तर सापडेल व त्यांचा आदर द्विगुणित होईल. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन तुमचेही जीवन आनंदमय व सर्वोत्तम होईल. धन्यवाद. डॉक्टर आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत व लेखक.